आपली कमतरता जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा काही सप्लिमेंट्स घेऊन सगळं काही नीट होईल अशी लोक अपेक्षा ठेवतात, तर ही बरोबर आहे का अपेक्षा ठेवणं? ही सप्लिमेंट लोक का घेतात आणि काय होतं याच्या अगोदर मी तुला ना एक अत्यंत धक्कादायक आणि एक सत्य घटना सांगतो. नवविवाहित दाम्पत्य लग्न झाल्यानंतर ऑफकोर्स फर्स्ट नाईट, ज्याला आपण हनीमून फर्स्ट नाईट म्हणतो, सुरुवात होते, रोमांस होतो, इंटरकोर्स पण होतो. 1-2 इंटरकोर्सचे अटेम्प्ट झाल्यानंतर तो जो पुरुष असतो त्याला अस्वस्थ वाटायला लागतं, घाम यायला लागतो, छातीचे ठोके वाढतात त्याचे, आणि त्याची जी बायको असते तिच्या हे लक्षात येतं की नाव ही इज नॉट कम्फर्टेबल. तर ती त्याला पाणी देते प्यायला, पाठीवरून हात फिरवते वगैरे, परंतु त्याची अस्वस्थता वाढत जाते. मग ऑफकोर्स ती घाबरते आणि घरातल्या लोकांना बोलवून घेते. घरातले लोक येईपर्यंत हा कोलॅप्स झालेला असतो आणि मेन टाईम डॉक्टरांना बोलवलं जातं, कारण ही जी घटना असते ही सगळ्यांच्याच दृष्टीने अनाकलनीय असते. आणि ज्यावेळेस डॉक्टर येतात, त्याला तपासतात, त्यावेळेस डॉक्टर सांगतात की ही इज नो मोर. फर्स्ट नाईट आहे आणि अशा प्रसंगाला या घरातल्या लोकांना सामोरं जावं लागतंय. मग ती सांगते, ज्यावेळेस आम्ही रोमांस वगैरे सुरू केला त्याच्या अगोदर माझ्या मिस्टरांनी एक पान खाल्लं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की हे जे पान आहे या पानाचं नावच आहे म्हणे पलंग तोड. म्हणजे तो पलंग तुटेल इतका स्टॅमिना वाढवणारं जे तुमचं पान आहे त्याचं नाव आहे पलंग तोड पान. आणि ही जी औषधं आहेत ही औषधं कधीही मेडिकल प्रिस्क्रिप्शनमधून जात नाही. अशा पद्धतीची औषधं लोक परस्पर मेडिकलमधनं आणतात. त्याचा डोस किती घ्यावा, काय घ्यावा याचा कुठलाही त्यांना अंदाज नसतो आणि त्याचे मी सांगितलेले दुष्परिणाम घडून येतात. आणि खरं तर तुम्हाला जो जो दोष तुमच्यामध्ये आहे त्यासाठी स्पेसिफिकली वापरली जाणारी औषधं आयुर्वेदामध्ये आहेत जी सुरक्षित आहेत. अशा पद्धतीने जर आपण या सुरक्षित औषधांचा वापर केला, आपल्यातली दोष शोधून काढले, त्याला जर पंचकर्मांची जोड जर दिली, तर इतके जे काही विषारी औषधं तुम्हाला वापरावे लागतात ते नक्की वापरावे लागणार नाहीत.